महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। इलेक्शन कमिशनकडे आम्ही माहिती मागवली। ती माहितीमध्ये त्यांनी उत्तर असं दिलं की आमच्याकडे कुठलीही माहिती नाही आणि म्हणून पहिल्यांदा आम्ही असं मुंबई हायकोर्टामध्ये याचिका चेतन आयरे यांच्यामार्फत, मुंबईचे अध्यक्ष आहेत त्यांच्यामार्फत दाखल केली आणि आमची पहिली प्रेयर होती की इलेक्शन कमिशनला डायरेक्शन द्या की त्यांच्याकडची असणारी जी कागदपत्र आहेत 6 नंतर झालेल्या मतदानाची ती कोर्टासमोर सादर करावी, त्या संदर्भातली होती। आणि RTI मध्ये म्हटल्याप्रमाणे जर त्यांच्याकडे कागद नसेल, म्हणजे डॉक्युमेंट्स नसतील, तर मग कोर्टाने योग्य निर्णय द्यावा अशी असणारी परिस्थिती होती। दुर्दैवाने खाली सुद्धा आमच्या ह्या मागणीकडे कोणी लक्ष दिलं नाही आणि वर्तमानपत्राच्या बातम्यांवरती आम्ही पिटिशन दाखल केलंय, या कारणास्तव ते फेटाळून लावण्यात आलं। सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही पुन्हा तोच मुद्दा मांडला की डॉक्युमेंट असल्याशिवाय फ्री आणि फेअर इलेक्शन झाले याचा निर्णय त्या ठिकाणी घेता येणार नाही। पण दुर्दैवाने आज न ऐकता ही पिटिशन त्या ठिकाणी फेटाळण्यात आलेली आहे आणि चेतन आयरे ही मागणी कशी करू शकतात हाही त्याच्यातला प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित करण्यात आला। चेतन आयरे हा भारतीय नागरिक आहे, मतदार आहे आणि भारतीय नागरिक आणि मतदार याला जर पिटिशन दाखल करण्याचा अधिकार नसेल तर मग नेमका कोणाला पिटिशन दाखल करण्याचा किंवा अपील करण्याचा अधिकार आहे, हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहतो। प्रश्न असा आहे, कोर्टाने आपलं म्हणणं मांडण्याच्या ऐवजी संविधानाने जो अधिकार दिलेला आहे तो अधिकार सगळ्यात महत्त्वाचा आहे की कुठल्याही एका व्यक्तीला हा अधिकार दिलेला आहे की तो लॉ इन मोशन हे आणू शकतो। त्यांनी हा लॉ इन मोशन आणून दिलेला जो आहे तो योग्य आहे की नाही याचा तपास कोर्टाने केला पाहिजे। पण ते न करता याचिकेचाच करणारा जो आहे त्याच्याच वरती प्रश्नचिन्ह उपस्थित करून ती फेटाळण्यात आलेली आहे। मुळात माझं म्हणणं असं आहे की हे चॅलेंज ज्यांना दिलेलं आहे त्यांनी ते स्वीकारावं आणि स्वीकारून एका कॉन्स्टिट्युन्सीमध्ये किती डबल मतदार आहेत याची माहिती ताबडतोब मिळते। ती इलेक्शन कमिशनच्या तोंडावरती फेकावी आणि मग इलेक्शन कमिशनला म्हणावं त्या ठिकाणी की आता माफी कोणी मागायची एवढं सांग। सर, इलेक्शन कमिशनने खूप प्रॉपरली असं सांगितलं गेलंय, राहुल गांधी यांनी वोट चोरी जो शब्द यूज केलाय तो खूप चुकीचा आहे आणि त्यांचे जे कन्सर्न्स आहेत ते त्यांनी ॲफिडेव्हिट सबमिट करावं किंवा 7 दिवसात देशाला माफी मागा। प्रश्न त्याच्यामधला हा आहे की म्हणून म्हटलं की त्यांनी तो चॅलेंज स्वीकारला पाहिजे, ज्यांना दिला इलेक्शन कमिशननी त्यांना। आणि डबल मतदान यादीमध्ये जे आहे ते सगळं काढावं एका मतदारसंघातलं आणि ते इलेक्शन कमिशनच्या तोंडावरती फेकावं की हे बघ। प्रश्न हा पण आहे सर की हे फर्स्ट टाइम नाही सांगितलं इलेक्शन कमिशन, याच्या पहिले पण सांगितलं। ते माझं म्हणणं असं आहे की आता जे ते माझं म्हणणं असं आहे की आता तुम्ही जर या चॅलेंजमध्ये उतरला असाल तर माझं म्हणणं असं आहे की ते चॅलेंज उतरलं पाहिजे आणि पूर्णत्वाला घेऊन गेलं पाहिजे। नुसतं हंगामा उपस्थित करून उपयोगात नाही, तर तुम्हाला शेवटपर्यंत ते असणार। पण त्याचा निर्णय काय हो, माझं म्हणणं असं आहे की जसं आज आम्ही 6 नंतरच्या मतदानाचं इलेक्शन कमिशन स्वतःहून म्हणते की आमच्याकडं रेकॉर्ड नाही, पण खालचं कोर्ट आणि हायवरचं कोर्ट दोन्हीही ऐकायला तयार नाही आहे। आम्ही शेवटपर्यंत लढलो, आमची याचिका फेटाळली, याच्याबद्दल दुमत नाही, पण लोकांसमोर तथ्य तर गेलं।
आता माझं म्हणणं असं आहे की यासुद्धा ह्याच्यामध्ये एका कॉन्स्टिट्युन्सीमध्ये डबल मतदान आहे की नाही, ते 5,000 जरी असेल तरी ते मला वाटतं इलेक्शन कमिशनला सादर करण्यात यावं की हे आहे, आणि मग प्रश्न तिथे विचारावा की कोणी कोणाची माफी मागायची.